नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत नियुक्तीचे आदेश द्यायला सुरुवात झालेली आहे। काल संध्याकाळी पुणे परिमंडळाकडून नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदासाठीचे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ज्या काही अपडेट आहेत नियुक्ती संदर्भातच्या त्या ईमेल थ्रू तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहेत। तुम्हाला वेळोवेळी तुमचं ईमेल ID चेक करत राहायचं आहे। त्यावरती नियुक्ती संदर्भात जी अपडेट आहे ते तुम्हाला पोहोचवण्याचं काम जलसंपदा विभागामार्फत होत आहे। तुम्हाला मेल ID चेक करत राहायचं आहे। आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे जलसंपदा विभागामार्फत ती नाशिक परिमंडळाची या ठिकाणी अपडेट प्रकाशित करण्यात आलेली आहे। तसंच ती अपडेट आणि इतरही काही अपडेट आहे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। नियुक्ती संदर्भात असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या नियुक्ती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी कोकण परिमंडळाचे देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे जॉईनिंग संदर्भात, आणि नंतर नाशिक या झोनची देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर देखील या ठिकाणी परिमंडळाकडून अपडेट आलेली आहे। जे काही ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत इरिगेशन अँड वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट यांच्यामार्फत ट्विट करण्यात आलेले आहे निकाला संदर्भात आणि जॉईनिंगची जी काही फायनल ऑर्डर आहे त्या संदर्भात। ओके, सो आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरळ सेवा पदभरती 2023 या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। ज्यावेळेस तुम्ही अधिकृत वेबसाईटला व्हिजिट द्याल त्यावेळेस तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होत आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, यावरती तुम्हाला ज्या काही रिक्रुटमेंटबद्दल अपडेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती जी आहे पाहाव्यास भेटेल। आत्ताची जी काही अपडेट आहे नाशिक परिमंडळाकडून आलेली ती आपण पाहूयात थोडं। या ठिकाणी पहा, नाशिक परिमंडळ सहाय्यक आरेखक पदाचे प्रतीक्षा यादीमधील वेटिंग कॅटेगरी स्तंभामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्या संबंधित परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। नंतर नाशिक परिमंडळ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी देखील प्रतीक्षा यादीमधील सिरियल नंबर या स्तंभामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे। नंतर नाशिक परिमंडळ कालवा निरीक्षक मोजणीदार या पदासाठीची सुधारित उमेदवारांच्या नावाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच त्यानुसार प्रतीक्षा यादीमधील देखील उमेदवारांच्या नावाची सुधारणा यादी तसंच दुरुस्तीबाबत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नाशिक परिमंडळासाठी या ठिकाणी अप्लाय केलं असेल आणि तुमच्या नावाचा समावेश जर या निवड यादीमध्ये किंवा प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर या ठिकाणी काय महत्त्वाचं बदल करण्यात आलेले आहेत ते आपण या PDF मध्ये डाउनलोड करून पाहूयात, जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती त्या रिगार्डिंग भेटेल। ठीक आहे। सो ही PDF मी डाउनलोड करून घेतलेली आहे। नाशिक परिमंडळ यासाठी कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदासाठी पहा शुद्धीपत्रक आहे। यामध्ये जलसंपदा विभागांतर्गत नाशिक परिमंडळातील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील नामनिर्देशनाद्वारे कोट्यातील सरळ सेवा पदभरतीने जी काही पदे भरली जात आहेत यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी उमेदवारांच्या यादीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक किंवा शुद्धीपत्रक हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी जे नामनिर्देशन कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत दिनांक 16/7/2024 ते 20/7/2024 या कालावधीमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पडताळणी करण्यात आलेली आहे। सदर कागदपत्रे पडताळणी दरम्यान काही उमेदवारांना सामाजिक समांतर आरक्षणाच्या दाव्याबाबत अपात्र ठरवण्यात आलेले होते। तदनंतर संबंधित उमेदवारांकडून अनुषंगिक दाखल अर्ज त्यांनी सादर केलेले कागदपत्रांचा एकत्रित आढावा घेण्यात आलेला असून त्यानुसार कालवा निरीक्षक या पदाकरिता या यादीमध्ये विमुक्त जाती VJA करिता माजी सैनिक या प्रवर्गातून श्री शंकर बाबूराव सूर्यवंशी मेरिट नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2746 यांना पात्र करण्यात येत आहे। तसेच मोजणीदार या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो, विशेष मागास प्रवर्ग या सर्वसाधारण यादीमधून प्रवर्गातून श्री मोनल जनक खवस मेरिट नंबर 106 यांना पात्र करण्यात येत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि काही महत्त्वाच्या डाउट्स किंवा कमेंट्स तुमच्या जर येत असतील किंवा जे काही तुम्हाला मनामध्ये तुम्हाला प्रश्न पडत असतील या रिक्रुटमेंट बद्दल नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे। त्याचा रिप्लाय आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहा या ठिकाणी त्यानुसार वरील प्रमाणे कालवा निरीक्षक
निरीक्षक किंवा मोजणीदार या पदाची नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी त्यानुसार सिंचन पदाची एकत्रित प्रत्यक्ष यादी सुधारित करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सहाय्यक आरेखक, सहाय्यक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचे प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादीकरिता वेटिंग कॅटेगरी, सिरियल नंबर यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। या स्तंभामध्ये बदल झालेला आहे। त्यामध्ये संगणकीय टंकलेखनातील त्रुटी दूर करून दोन्ही पदांकरिता प्रतीक्षाधीन उमेदवारांची सुधारित यादी शुद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे काही पूर्वीची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये तुमचं मेरिट नंबर चेंजेस होण्याचे चान्सेस असणार आहेत। यामध्ये सिरियल नंबर बदलण्यात आलेले आहेत। त्या सिरियल नंबरनुसार तुमचं रँक किती आलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, सो त्यानुसार पहा, या ठिकाणी गट ब अराजपत्रित गट क सरसेवा पदभरती 2023 नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं मेरिट नंबर, तसंच ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, तुमचं नाव, तुमच्या नावाच्या पुढे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता, तसंच तुम्हाला कुठलं रिझर्वेशन क्लेम झालेलं आहे आणि तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे 200 गुणांपैकी ते या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर शो होत आहे आणि तुमचं फायनल सिलेक्शन, तुमची नियुक्ती कोणत्या कॅटेगरीमधून करण्यात आलेली आहे किंवा तुमचं सिलेक्शन जे आहे ते कोणत्या प्रवर्गातून झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ओके, सो पहा, हे मेल कॅन्डिडेट आहे नेपाल रामचंद्र मरबटे, ठीक आहे। सो या ठिकाणी नोमॅडिक ट्राईब म्हणजे NTB प्रवर्गातून आहे आणि सिलेक्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जनरल, ओपन जनरल 1 मधून या उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर जे काही रिमार्क देण्यात आलेला आहे सिलेक्शन कॅटेगरी ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि मेरिट लिस्टसुद्धा या ठिकाणी मेरिट सिरियल नंबर बदललेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मेरिट तुमचं रँक कितवा आहे ते तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे। सो ही अपडेट आलेली आहे नाशिक परिमंडळाकडून। विद्यार्थी मित्रांनो, जॉईनिंग संदर्भात ही अपडेट येत आहेत। आता जॉईनिंग संदर्भात जे काही इरिगेशन डिपार्टमेंटकडून अपडेट आलेली आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊयात। पहा, एक्सद्वारे या ठिकाणी अपडेट आलेली आहे। ओके, सो सी हिअर, दीपक उर्मिल शिवकपूर IAS अधिकारी आहेत, यांच्याकडे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी इरिगेशन अँड वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट महाराष्ट्र राज्य यांच्याकडे खातं आहे। हे यांच्याकडून ट्विट करण्यात आलेले पहा, फायनली फिनिश्ड रिव्ह्यू ऑफ अपॉइंटमेंट ऑर्डर ऑफ नाशिक झोन, दिस विल बी इश्यूड लेटेस्ट बाय 15 ऑगस्ट। ओके, सो नाशिक झोनचं या ठिकाणी जी अपडेट येणार आहे नियुक्ती संदर्भाची 15 ऑगस्ट रोजी तुम्हाला नियुक्तीचे आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहेत नाशिक परिमंडळासाठी। आणि नंतर पहा, फिनिश्ड अपॉइंटमेंट ऑर्डर शेड्यूल ऑफ कोकण झोन, कोकण परिमंडळासाठी विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी कोकण ऑल कोकण झोन अपॉइंटमेंट ऑर्डर विल बी इश्यूड टुमारो 12 ऑगस्ट, 12 ऑगस्ट म्हणजे उद्या तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी निर्गमित करण्यात येणार आहेत। ओके, विदिन 24 आवर्स फ्रॉम नाऊ। ओके, सो आत्तापासून 12 तारखेला किंवा 24 आवर्स 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला काय होणार आहेत नियुक्तीचे आदेश जे आहेत ते जारी करण्यात येणार आहेत। ओके, सो नंतर पहा, जस्ट नाउ फिनिश्ड रिव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट ऑर्डर फॉर नागपूर अँड संभाजीनगर। ओके, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर बोथ दीज डिव्हिजन्स विल इश्यू अपॉइंटमेंट ऑर्डर टू कॅन्डिडेट बाय 13th of August विदिन 48 आवर्स फ्रॉम नाऊ। ओके, सो 13 ऑगस्टला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या परिमंडळासाठी आणि नागपूर परिमंडळासाठी जे नियुक्तीचे आदेश आहेत ते देण्यात येणार आहेत। सो ही अपडेट आलेली आहे नियुक्ती संदर्भाची। जर माहिती समजलेली असेल विद्यार्थी मित्रांनो लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण आपण ज्या काही अपडेट संदर्भात भरती संदर्भात जलसंपदा विभागाकडून अपडेट येत आहे ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।